नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. या क्षणाची गोवंश हत्येबाबत पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत मुंबई गोवा हायवेवर सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला या ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. मुंबई गोवा हायवेवर पीर लोटे इथे या ग्रामस्थांच्या आंदोलनाला या क्षणी हिंसक वळण लागलेलं आहे. तर या ठिकाणी झालेला हा जो गोंधळ आहे, हे जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि यामध्ये एक पोलीस अधिकारी गंभीररित्या जखमी झाल्याची देखील माहिती मिळते. तर ग्रामस्थांनी आक्रमक होत 2 गाड्या देखील या ठिकाणी फोडलेल्या आहेत. तर तहसीलदारांची गाडी देखील यामध्ये फोडण्यात आली असून पोलिसांची एक गाडी ग्रामस्थांनी जाळल्याचं वृत्त हाती येत आहे. तर काही खासगी गाड्यांची देखील यामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे. तर चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशील देत आहेत. चंद्रकांत, मोठा गोंधळ सुरू आहे, ग्रामस्थ खूपच आक्रमक झालेले आहे, काय चित्र या क्षणाचं? स्वाती, आताचं जे चित्र आहे हे निवळलेलं आहे. जे ग्रामस्थ आहेत हे सगळे पांगलेले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, कारण सकाळी खूपच गंभीर प्रकार या ठिकाणी घडला. 2-3 दिवसापूर्वी याच गावामध्ये जंगलमय भागामध्ये कत्तल केली जायची गुरांची. गावातील काही गुरं चोरीला जायची. याबाबत त्या ग्रामस्थांनी पोलिसांना तक्रार देखील केली होती, परंतु पोलिसांनी कसल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला नव्हता. आणि आज काल रात्री पुन्हा एकदा अशा प्रकारे त्याच भागामध्ये, जंगलमय भागामध्ये गुरांची कत्तल केल्याचं ज्या वेळेला समोर आलं, त्यावेळेला मग ग्रामस्थ आक्रमक झाले आणि आज पहाटे 5:30-6 वाजल्यापासून या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती त्यांनी आंदोलन सुरू केलं. पूर्ण चक्का जाम केला आणि त्यावेळेला महामार्ग ज्या वेळेला ठप्प झाला त्यावेळेला पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना बाचाबाची झाली आणि एका बाजूला पूर्ण महामार्ग ठप्प असल्यामुळं डीवायएसपींनी थोडासा पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेचा आणखीनच उद्रेक झाला. त्या ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांची गाडी जाळली, त्यानंतर तहसीलदारांच्या गाड्या देखील फोडल्या, तुफान दगडफेक केली आणि यामध्ये अनेक प्रवासी देखील जखमी झाले, पोलीस देखील जखमी झाले आणि परिस्थिती नियंत्रण केली. आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता परिस्थिती पूर्ण त्यांच्या नियंत्रणात आहेत. परिसरात आता शांतता आहे. अगदी चंद्रकांत, आपण सांगत आहात त्यानुसार आता परिस्थिती खरं तर निवळली आहे. मात्र आता नेमकी भूमिका काय ग्रामस्थांची, या संदर्भात ग्रामस्थांशी आपला काय संवाद झालाय का? ग्रामस्थांशी संवाद झालेला आहे. ग्रामस्थांचं असंच म्हणणं आहे की असा एवढा गंभीर प्रकार होत होता, त्यानंतर पोलिसांकडून त्यांना टाळलं जात होतं असा आरोप त्यांनी केलेला आहे. पोलीस निरीक्षक जे आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद देत नव्हते असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्या जे हे कृत्य करतात, आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करतात, अशांवरती कारवाई करायला हवी होती. 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी जे गुरांना हे केलं होतं, कापलं गेलं होतं, हे कृत्य करणाऱ्यांवरती पहिल्यांदा कारवाई पोलिसांनी करायला हवी होती. आज ही तीच मागणी होती. परंतु त्याच हा जो काय प्रकार घडला हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घडला असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. स्वाती, अगदी चंद्रकांत, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी आणि याच खरं तर बातमी संदर्भात अधिक तपशील देण्यासाठी दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत. दिनेश, आपल्याकडे काय खरं तर माहिती आहे? आपण घटनास्थळी दाखल आहात. तर एकूणच आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्या संपर्कात येणार आहेत आणि त्यांच्याकडून या बातमी संदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. काही तांत्रिक बाबींमुळे त्यांचा फोन कट झालेला आहे आणि आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा दिनेश यांचा फोन लागलेला आहे आणि पुन्हा एकदा दिनेश यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात. दिनेश, आपण पाहतोय मोठा गोंधळ या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं. ग्रामस्थ खूप आक्रमक झाले होते, त्यातून त्यांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड, जाळपोळ देखील केलेली आहे. खूपच आक्रमक असं स्वरूप गावकऱ्यांचं या ठिकाणी बघायला मिळालं. एकूण नेमकी काय मागणी या ग्रामस्थांची? तुम्ही घटनास्थळी दाखल आहात. ग्रामस्थांची 4 दिवसापासूनचा ही मागणी होती की या भागातून जे गायी आहेत त्या गायींची विशेषतः कत्तलखान्यात रवानगी होते, त्याच्यावर आळा घालावा अशी एक स्पेसिफिक मागणी होती आणि त्या संदर्भात कारवाई करण्यासंदर्भात ती तक्रारही ग्रामस्थांनी दिलेली होती. परंतु पोलिसांनी काही या संदर्भात पुढची पावलं उचललेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजच्या घटनेने पुन्हा एकदा ते आक्रमक झाले आणि संबंधित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. परंतु हे जे ग्रामस्थ होते सुरुवातीला जमा झाले ते खूप कमी होते, 10-15 लोक होते. पण त्यानंतर मात्र जमाव वाढत गेला आणि परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली. खरं तर 5:30-6 वाजल्यापासून इथे सगळा जमाव आक्रमक झालेला होता आणि
पोलिसांनी खरं तर आज प्रजासत्ताक दिन हे लक्षात घेता तातडीने तिथे पोलीस फोर्स रवाना करण्याचे गरजेचं होतं, परंतु जेवढा पोलीस फोर्स कमी होता त्याच कमी पोलीस फोर्समध्ये पोलिसांनी या जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना थोडाफार बळाचा वापर करावा लागला, परंतु बळाचा वापर करताना ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले आणि हिंसक झाले विशेषतः. आणि हे हिंसक ग्रामस्थांनी रास्ता रोको तर केला, सर्वसामान्यांच्या वाहनांची तोडफोड केली, काचा फोडल्या, दगडफेक केली, पोलिसांची गाडी जाळली, हायवे रोखून धरला आणि त्यानंतर खरं तर पोलीस फोर्स आला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर मग पोलिसांनी आटोक्यात आणण्याचा पोलीस फोर्स वापरून प्रयत्न केला, जमाव पांगला. परंतु आता इथे सर्व दुकानं आहेत, सगळी बाजारपेठ आहे इथल्या भागातली ती बंद आहे आणि परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. अगदी दिनेश, एकूणच आपण पाहतोय की ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे, जसे की आपण बोललात तसे की गोवंश हत्येबाबत पोलीस गांभीर्याने वागत नसल्याचा आरोप त्यांचा आहे. नेमकी पोलिसांशी या प्रकरणी आपला काही संवाद झालाय का? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ग्रामस्थांच्या मागणी संदर्भात? इथे अजून पोलीस अधिकारी काही याबाबत अधिक स्पष्ट बोलायला तयार नाहीयेत. घटनेबाबतही ते काही जास्त सांगायला तयार नाहीयेत, कारण आता जे आरोपी याच्यामध्ये होते, हिंसक झालेले होते, त्यांचं शोध कार्य सुरू आहे. त्यांना अजूनपर्यंत कोणालाही अटक झाली नसल्याचं कळतंय आपल्याला, परंतु मोठ्या प्रमाणावर इथे शोध मोहीम पोलिसांनी हाती घेतलेली आहे. विशेषतः पोलिसांवर हल्ला आहे ग्रामस्थांचा. त्याच्यामध्ये डीवायएसपी जे एक अधिकारी आहेत ते गंभीर जखमी आहेत, एक पोलीस कॉन्स्टेबलही जखमी आहे. आणि अशा स्थितीमध्ये ग्रामस्थ हिंसक होतो आणि थेट पोलिसांवरच हल्ला करतो. ही खरं तर पोलिसांच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्था हाताळण्यामधली अत्यंत शर्मेची बाब म्हणावी लागेल. आणि त्यामुळे आता पोलिसांची या सगळ्या आंदोलकांना शोधून काढण्याची मोहीम सुरू आहे. बरं, मग आता नेमकी पोलिसांकडून काय कारवाई हाती घेण्यात येते असं कळतंय? जे आक्रमक ग्रामस्थ आहे, ज्यांनी अशा प्रकारे कायदा हातात घेत या ठिकाणी आक्रमक भूमिका करत गाड्यांची तोडफोड केलेली आहे, ज्यामध्ये खासगी गाड्यांचं देखील नुकसान झालंय. अगदी बरोबर आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत, स्वतः केवळ एकाच पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे सुरुवातीला जे काही लोक इथे जमा झालेले होते ग्रामस्थ, त्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला राजकीय आंदोलनाचं स्वरूप आलं आणि मग सगळेच पक्षातले कार्यकर्ते हिंसक झाले. परिस्थितीचा फायदा घेतला त्यांनी आणि या सगळ्या याच्यामध्ये पोलिसांना टार्गेट केलं गेलं आणि सर्वसामान्यांच्या वाहनांना टार्गेट केलं गेलं, जे मुंबई गोवा हायवेवरून जात होते वाहन चालक, त्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे एकंदरीत ती राजकीय कार्यकर्त्यांची ही चिथावणी आहे, ही दहशत आहे, ही तिथे पाहायला मिळाली सर्वसामान्यांना आणि याला पोलीस हाताळायला मात्र कमी पडले वेळेवर. अगदी दिनेश, या संदर्भातील खरं तर तपशील आपल्याकडून घेतच राहणार आहोत. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे देखील या क्षणी खेडहून आपल्या सोबत आहेत. खरं तर प्रवीण सर, आपण पाहतोय अशा प्रकारे खूप मोठा गोंधळ, आक्रमक असं रूप या ठिकाणी आपण ग्रामस्थांचं पाहिलेलं आहे आणि त्यांचा आरोप आहे खरं तर की गोवंश हत्येबाबत पोलीस गांभीर्याने लक्ष देत नाहीयेत. तर या सगळ्या प्रक्रियेकडे किंवा ही जी घटना या ठिकाणी घडली, आपण कसे पाहता आणि आपलं काय नेमकं मत? खेडमध्ये जी काही ही घटना घडली आहे, सर्वांना आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि गावकऱ्यांची किंवा स्थानिक लोकांची जी काही मागणी आहे त्याबद्दल पोलीस अतिशय गंभीर आहेत. त्याच्या संदर्भातली त्याला आम्ही अतिशय गांभीर्याने घेऊन त्याच्यावर ऍक्शन घेत आहोत. या क्षणी माझं सर्वांना हेच आव्हान आहे की सर्वांनी शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं. जी काही घटना घडलेली आहे त्या संदर्भात गुन्हे दाखल करून त्याच्यावर ऍक्शन घेतात. अगदी प्रवीण सर, किती मोठं आव्हान होतं ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या पुढे? यावरचे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या अगदी प्रवीण सर, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहिलं खेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी देखील या सगळ्या घटनेवरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. एकूणच ग्रामस्थांचा हा आक्रमकपणा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि ज्या ग्रामस्थांनी या ठिकाणी तोडफोड करत गोंधळ घातलेला आहे, आपला संताप या ठिकाणी व्यक्त करत हिंसक वळण अशा प्रकारे आंदोलनाला प्राप्त झालं होतं आणि त्या सगळ्या आक्रमक झालेल्या ग्रामस्थांवरती आता पोलीस कारवाई करणार आहे आणि त्यांचा शोध सध्या सुरू आहे. ज्या ग्रामस्थांकडून अशा प्रकारे पोलिसांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली, त्याचबरोबर खरं तर खासगी गाड्यांची देखील तोडफोड करून मोठं नुकसान ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. गोवंश हत्येबाबत पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. ज्या आंदोलक स्वरूप ज्या आंदोलनाला खरं तर हिंसक वळण प्राप्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन हे सर्व प्रकरण कशा पद्धतीने हाताळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.